लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण आज मंगळागौरीचा खेळ बघणार आहोत. आता तिथे मानिनीच्या मैत्रिणी आलेल्या असतात. मानिनी नंदिनी आणि काव्याला सांगते की या माझ्या मैत्रिणी आहे, त्या खूप छान नाचतात, गातात आणि तुम्हाला शिकवतात सुद्धा. आता आज या सगळ्या आल्यात ना, त्यामुळे खेळ चांगलाच रंगणार, तुम्ही बघा. तेवढ्यात तिथे पार्थणी जीवा येतात आणि म्हणतात आम्ही पण आलोय. त्या दोघांना बघून मानिनी म्हणते की अरे तुम्ही का आलाय तिथे? तुम्हाला कोणी बोलावलंय? तुमच्या दोघांचं काहीच काम नाहीये ते, चला निघा बाहेर तुम्ही दोघे. पार्थ म्हणतो असं कसे, किती सुंदर दिसतेस तू. त्याला साथ देत जीवा म्हणतो की हो तुझी ही हाऊस, तुझा हा कार्यक्रम शूट करतोय आम्ही. आणि पार्थनी जीवा फोटो काढत असतात, ती बोलतायत, मानिनीला पण बघतात त्यांच्या त्यांच्या बायकांकडे. मानिनी म्हणते पण कशाला शूट करताय तुम्ही? जीवा म्हणतो आमची आई इतकी सुंदर दिसत असताना तिला आम्ही शूट करणारच ना. मानिनीची एक मैत्रीण म्हणते काही दोघं आई आई बोलतायत तोंडानी, पण नजर मात्र आपल्या आपल्या बायकांकडे आहे बरं. असं बोलल्यानंतर काव्य आणि नंदिनी हसतात. मानिनी म्हणते बघते बघते, मी पण बघते बरं का नजर कुठे आहे तुमची ती. चला चला निघा तुम्ही वर जा बरं दोघे. जीवा म्हणतो नाही नाही, असं कसं आम्ही वर जाऊ, आम्ही नाही जाणार वरती. पार्थ म्हणतो बाबा म्हटलेत त्यांच्या सुनांची पहिली मंगळागौर आहे, शूट केलंच पाहिजे. असं बोलल्यानंतर बायका हसू लागतात. काव्या म्हणते काय बडबडताय तुम्ही देशमुख, जेंट्स नॉट अलाउड, चला निघा बरं. सगळ्या बायका म्हणतात चला चला जेंट्स अलाउड नाहीये, जावं बरं तुम्ही दोघे बाहेर. सगळ्या बायका त्यांना बाहेर काढण्यासाठी टपलेल्याच असतात. जीवा म्हणतो असं कसं अलाउड नाही, बघतो मी तर. पार्थ म्हणतो हा ना, मी पण बघतोच. नंदिनी म्हणते हा हा तुम्ही बघा, पण आता इथून निघा, चला जावा. आता पुढील भागामध्ये मंगळागौरीचा खेळ सुरू होतो. नंतर आता जीवाणी पार्थला बाहेर काढल्यानंतर ते दोघे साडी नेसून या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये येतात आणि जीवा नंदिनीसोबत आणि पार्थ काव्यासोबत फुगडी खेळतात. त्या दोघींना कोण आहेत हे बघण्याची खूप उत्सुकता लागलेली असते. नंतर ते दोघं पदर काढतात तर हे दोघे साडी नेसून आलेली असतात. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.